सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, देवीचे तिसरे रूप हे चंद्रघंटा देवीचे आहे. या देवीची आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा करतो. तिचे नाव चंद्रघंटा आहे कारण की या देवीच्या कपाळावरती अर्धचंद्राच्या आकाराची घंटा धारण केलेली आहे. या देवीचे रूप हे समृद्धीचे आणि शांतीचे आहे. आणि ही देवी वाईट शक्तींशी लढण्यासाठी शक्तीचे प्रतीक देखील आहे. या रूपामध्ये ही देवी एक योद्धा देवी आहे, जी शक्ती आणि सौंदर्य या दोघांचेही मूर्त रूप आहे. ही देवी वाईट शक्तींशी लढण्यासाठी आणि तिच्या भक्तांना शांती मिळवून देण्यासाठीची शक्ती म्हणून ही देवी ओळखली जाते. ही वाघावरती स्वार झालेली आहे आणि हिच्या निर्भय स्वभावाचे आणि धार्मिकतेसाठी ती लढण्याची तयारी दर्शवते. ह्या देवीच्या दिव्य स्वरूपामध्ये हिचे एकूण 10 हात आहेत आणि हिच्या प्रत्येक हातामध्ये तलवार, गदा, त्रिशूळ, धनुष्य अशी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे आहेत आणि ती सर्व प्रकारची जी काही नकारात्मकता आहे तिचा नाश करण्यासाठी ती क्षमता दर्शवते. ती शांत चेहऱ्याची आणि सौम्य चेहऱ्याची आहे. ती तिच्या जे भक्त आहेत त्या भक्तांना कुठल्याही हानीपासून ती वाचवते. ती शौर्य आणि योद्धा ह्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भक्तांना शांती देण्यासाठी म्हणून ओळखली जाते. मा चंद्रघंटा हिचा रंग पिवळा किंवा सोनेरी आहे आणि तो तेजाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जो भक्त तिचा आशीर्वाद घेण्यासाठी हा रंग परिधान करतात. या देवीला दुधापासून बनवलेली मिठाई आपण अर्पण करतो आणि हे नैवेद्य शुद्धतेचे प्रतीक आहेत आणि त्यामुळे भक्तांना प्रसन्नता आणि शांती ती प्रदान करत असते. ही देवी वाघावर स्वार झालेली आहे आणि वाघीण तिच्या भक्तांना कुठल्याही हानीपासून वाचवते, वाईट शक्तींचा नाश करते. ही देवी तिच्या आशीर्वादामुळे तिच्या भक्तांच्या जीवनामधील जे काही नकारात्मक प्रभाव आहेत ते दूर करण्यासाठी ती मदत करते आणि त्यांना कुठलीही अडचण न येऊ देता प्रत्येक अडचणीवरती मात करण्यासाठीचे धैर्य ती तिच्या भक्तांना देते. ती भक्तांना संयम आणि शांत मनाने कुठल्याही संकटांना तोंड देण्यासाठी ती देवी यांना शक्ती देते. या देवीची ऊर्जा आणि आंतरिक सुसंवाद वाढवते, ज्यामुळे तिच्या भक्तांना भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही गोष्टींमध्येही संतुलन साधण्यासाठी मदत होते. तिच्या भक्तांना ती पवित्रता आणि धार्मिकतेच्या जीवनाकडे मार्गदर्शन करून तिच्या सर्व भक्तांना ती देवी शांतता प्रदान करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.